इकडे सांगलीकरांना सुद्धा काहीसा दिलासा मिळतोय, कारण पूर ओसरायला आता सुरुवात झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी प्रचंड वाढलेली, मात्र ती आता 1 फूट 2 इंचानं खाली उतरलेली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 38 फूट 11 इंचावर आहे। सांगलीमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे, त्याच्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये काहीशी आता घट होतीये, कारण सांगलीकरांना सुद्धा मोठा दिलासा म्हणावा लागेल। साधारणपणे पूर ओसरण्याची चिन्ह आता सगळीकडे दिसतात आणि 1 फूट 2 इंचानं ही पाणी पातळी घटली असं समजतंय। प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊया। स्वप्नील, सध्याची कृष्णा नदीची पाणी पातळीची नेमकी काय परिस्थिती आणि कसा नेमका दिलासा हा सांगलीकरांना म्हणावा लागेल? नक्कीच रिद्धी, गेल्या 2 दिवसापासून सांगलीमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने घट होत असल्याचं पाहावयास मिळते। 40 फुटाची इशारा पातळी आहे ती कृष्णा नदीने ओलांडली होती, परंतु आता त्यामध्ये 1 फूट 2 इंचाने कमी होऊन आता 38.11 फुटावरती कृष्णेची पाणी पातळी पोहोचलेली आहे। त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळालेला आहे। कोयना धरणातून देखील 32,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, परंतु असं असलं तरी चांदोली धरण पांडव क्षेत्रामध्ये मात्र गेल्या 15 तासामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। 70 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे चांदोली धरणातून विसर्ग मात्र जैसे ते आहे। 16,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये केला जातोय। तिकडे कृष्णा नदीची पाणी पातळीत घट होत असली तरी वारणेची पाणी पातळी मात्र जैसे ते आहे। त्यामुळे सांगलीकरांना जरी दिलासा मिळाला असला तरी वारणा काठावर असलेल्या ग्रामस्थांना मात्र अद्याप त्याचा दिलासा मिळालेला नाही आहे। जी स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।